मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. आता आम्ही चाललेलो आहोत तिघं अचानक गोव्याला. तर गोव्याचा प्लॅन केला आहे आणि आता आम्ही निघालोय थेट मुंबई गोवा हायवे. थोड्या टायमात पकडू आम्ही. आणि आता सुरुवात झाली आहे दिवसाची, छान अशी सुरुवात. तुम्हाला सगळ्यांना शुभ प्रभात. आणि मी आहे इथे, नितेश आहे आणि इथे हरेश आहे, तुझं ड्राईव्ह करतोय. त्याला डिस्टर्ब न करता आपण जाऊया पुढे. आणि पुढे आपण काय मजा करणार आहोत, धमाल करणार आहोत ह्या व्लॉगमध्ये आपण बघूयाच. तर आजच्या दिवसासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या दिवसाची सुरुवात. चला भेटू परत. तर आमचे गाडी चालवणारे आहेत मायकल शुमाकर. आणि रस्त्याची सुरुवात झालेली आहे. थोड्या वेळाने आपण ओपनिंगला आलेले आहेत आणि कच्चा काय रपारापाशी कटासट्टा मारून मुंबई गोवा हायवेवर पहिला कटासट्टा मारतील आणि डायरेक्ट शॉर्टकट मध्ये पोहोचवतील. ही सुरुवात आहे दिवसाची. मित्रमंडळी, ताजा तवाना गारगार वारा, त्याच्यामध्ये भिडणारा रस्त्याच्या या छोट्या छोट्या गाड्या, त्या गाड्यांना चिरात करत असं लगेच आपण कटासट्टा मारत थेट आपण पनवेलच्या दिशेला पोहोचणार आहोत. तर पुढची भेट आपण पनवेलच्या रस्त्यात भेटू. चला मित्रांनो, बाय बाय. तर मित्रांनो, गोवंडीला आता आम्ही पोहोचलोय, शिवाजीनगर इकडे. आणि हा आम्ही फ्लायओव्हर चालवत आहोत. आता फ्लायओव्हरची सुरुवात केलेली आहे. आमचा शुमाकर गाडी चालवतोय, बाजूला बघतोय तो हिरोने आम्हाला टॉप दिलेली आहे. आता काय त्याचं खरं नाही. 2 मिनिटांमध्ये बघा तुम्ही पुढे काय होतं हे बघा. तुम्ही बघताच आहात, बघा त्याला पाठी टाकलेला आहे. हे असं चालत नाही आमच्याकडे. पण आमच्या गाडीला चेस नाही करू शकत. ही गोष्ट आहे, खरी आहे, ही आहे ती खरी आहे. म्हणजे काय, तुम्ही जरी कधी भेटलात आम्हाला रस्त्यात, आमच्या ड्रायव्हरला बघून तुम्ही चेस करायला येऊ नका. हरणार तुम्ही एवढे 100%. गाडी कोणतीही असो, आम्हाला काही फरक नाही पडत. आम्हाला फक्त गाडीमध्ये स्टीअरिंग, एक्सिलेटर, गिअर हे 2 प्रकार असले बस झाले. ब्रेकचा आमचा विषयच नाही करत. बघा टेम्पोला पण आम्ही टेस्ट करणार आहे. बघा बघा, हे असं असतं. पुढचे ते 3 व्हेकल तुम्हाला दिसणार नाहीत. असं करत करत आम्ही जाणार, थेट गोव्याला पोहोचणार. चला मग थोडं दाखवतो, मजा घ्या. मग आम्हाला चकवा लागला, मग आम्ही थेट पणजीत मध्ये गेलो. ते लोक पण नाचत होते. लेफ्ट मारायचा आणि या ब्रिजच्यावर राईट मारायचा. 3 स्पॉट होऊन जातात. एक सिंहगडहून जातो, पुन्हा वरपर्यंत गाडी जाते. त्यामुळे काय चढायचं टेन्शन नाही. खडक वाटल्याचं धरण होऊन जातं. आणि एक झू आहे मोठं. झू ते एवढं मोठं आहे की 3 तास कुठे गेले तुला कळणार नाही.
फोटो घे. तर मित्रांनो, सह्याद्रीच्या या रांगेतनं आम्ही चाललो आहे थेट गोव्याला. बघू शकता सुंदर असा गगनबावडा या जागेचं नाव आहे, राईट? गगनबावडा घाट. गगनबावडा घाट. तिथे सुंदर राईट असो रॉंग असो, जागा एक नंबर. ते जागा एक नंबर. राजू तर मंडळी, सकाळ झालेली आहे. आपण निघालोय आम्ही सगळे आता फिरायला. गोव्यातले सगळे स्पॉट फिरू, तुम्हाला थोडा थोडा दाखवायचा प्रयत्न करू. आणि आता या सकाळची सुरुवात, आज आहे सोमवार, आणि आता आम्ही रूममधून आता निघतोय फिरण्यासाठी. तर चला मजा करूया. तर आम्ही पोहोचलो आहोत गोव्याला, आणि गोव्याला बागा बीच जवळ आता आम्ही आलेलो आहोत. सकाळचे वाजले 10, सव्वा 10 झालेत, आणि आता आम्ही चाललोय फोर्टवर, चोपारा फोर्ट. हरीश गाडी चालवत आहे, नितेश रस्ता दाखवत आहे, म्हणजे मॅप. कसं टीमवर्क एकदम आमचा हार्ड असते. सो मालवण वरून आम्ही सकाळी एकदम टकाटक रेडी होत सकाळी 7ला निघालो आम्ही, आणि सपासप पोचलेलो आहोत गोव्यात. आज वन डे गोवा प्लॅन आहे, आणि परत मालवणला रिटर्न जायचंय. सो बघू आता, लेट्स होप फॉर द बेस्ट. घेतली ना असे 2. दोन हेवी व्हेकल्स, अवजड वाहन घाटात ना, घाट चढताना एका मागोमाग एक सरळ रांगेत शिस्तबद्ध पद्धत, ओव्हरटेक न करता. अरे रे, खूपच मोठं आहे रे, सवार चढत जायचंय. कसं वाटतं तुम्हाला दोघांना? वाटतं कसं तुम्हाला चढून? आम्ही हेल्थ कॉन्शियस आहे, त्याच्यामुळे हे आमच्याकडे रोजचं आहे. अच्छा, इथे सर तुम्हाला? नाही, छान अनुभव. ट्रेकिंगला आम्ही दरवर्षी जातच असतो. हा एक आज नवीन अनुभव. ट्रेकिंग काय आपल्याला आधीपासून ना सवयच आहे. येस, हे काहीच नाही आमच्याकडे. हो, म्हणजे आम्हाला नेहमीच आवडत असं ट्रेक वगैरे करायला. श्वास पण नाही फुलत. नाही, काहीच नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही.
त्यात तिघ जण आपण मी पण ये इथे फक्त लाव. चलो तुझी फ्रेंड नाही आली का ती राईट अप ओव्हर देते. हा मग तुझी फ्रेंड नाही तिची. हे मी मस्त त्याला घेतलं एकदम मित्रांनो, हाच तो किल्ला ज्याच्यावरती दिल चाहता है ची या मूवीची शूटिंग झाली होती. आणि हाच चापोरा फोर्ट आणि हा समोरचा जो स्पॉट आहे ना जिथे आता आपण जातोय तिकडे ती शूट केली होती. तर असा एक प्रसिद्ध एक स्पॉट आहे. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही एक दोनच केले. चला बघूया इकडे इकडचा निसर्ग कसा आहे. कितनी खूबसूरत जगह खरंच. બધું અહીંયા આના ઉપર આવે છે. मित्रांनो, एक सूचना आहे, तुम्हाला जर फोर्ट आणि हा रोड जर फिरायचा असेल तर सकाळी जरा लवकरच निघा. म्हणजे जेमतेम 8 वाजता जरी तुम्ही बाहेर पडलात ना तरी चालेल. कारण की 9 ते 10 आपल्याला प्रवासात वेळ जातो आणि जेव्हा ऊन येतं ना त्या उन्हामध्ये अक्षरशः तुमचे म्हणजे उभं राहायला होत नाही, एवढं गरम आहे तिकडे गोव्यात. आणि मग तर काय, आता थंडीचे दिवस आहेत पण इतकं जाणवलं नाही. पण लहान मुलं असतील तुमच्याबरोबर कदाचित, आणि जर आमच्यासारखेच जर गेलात तर मग काय हरकतच नाही. पण तुमच्या सोबत फॅमिली असेल, लहान मुलं असतील तर तुम्ही वेळेतच निघा. म्हणजे कसं उन्हाचा त्रास होणार नाही. फोन एवढा गरम झाला म्हणजे सोच. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत कोंडोलिम बीचजवळ आणि हा बीच खूप प्रसिद्ध बीच आहे. इकडे तुम्ही पाहू शकता बऱ्याच राईड्स आहेत आणि गोवा
गोव्यामध्ये बागा, कंडुलम आणि कॅलंगट हे तिन्ही बीच एकत्र जवळजवळ आहेत, त्याच्यामुळे इकडे पर्यटकांची गर्दी असते. त्याचबरोबर इथे तुम्हाला शॅक्स दिसतील बऱ्याच, आणि ऊन असला तरी पण लोक इथे बऱ्याच राईडचा आनंद लुटत आहेत. तर अशा ठिकाणी यायची मजाच वेगळी आहे. चला तर शॅकमध्ये निवांत एकदम मस्त शांत आणि थंडगार वाऱ्यामध्ये आम्ही बसून एकदम मनसोक्त आनंद लुटत आहोत. ही जी शॅक, आजूबाजूचं सुंदर वातावरण. तर आम्ही तुम्हाला ते फसवलं होतं, तुम्हाला क्रिएट टाकलेलं, आम्ही इथे बसलेलो. तर मंडळी, मित्रांसोबत छान जुन्या आठवणी शेअर करत, गप्पा गोष्टी करत आम्ही मस्त सुंदर असं शॅकमध्ये बसून, सुंदर समुद्र एकदम छानपैकी एकदम शांत असं समुद्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्या लाटांवरती बरेच म्हणजे स्पोर्ट्स तुम्हाला राईड्स दिसत आहेत, लोक आनंद घेत आहेत त्याचा. हेच आम्ही शांत निवांत असं बोलत काही क्षण असे आम्ही इथे स्पेंड केले. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी तिकडे आम्ही थोडंसं स्टार्टर वगैरे एन्जॉय केला. बघू शकता एकदम मस्त सुंदर समुद्र, एकदम छान असं वातावरण होतं. शॅकमध्ये एक आनंद वेगळाच होता. तिकडे शॅकमध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजे कॉन्टिनेंटल फूड तसंच तुम्हाला जसं हवं असेल तसं इंडियन तुम्हाला फिशेस वगैरे सगळ्या मिळतील. आणि जसं तुम्ही मेन्यू जसं बघाल तसं तुम्हाला सगळ्या ठिकाण
मित्रांनो, गोव्यातून आता आम्ही बाहेर पडलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत विजयदुर्ग येथे. तर विजयदुर्ग आपण सेकंड व्हिडिओ मध्ये बघूया. चला, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.